अथ श्री साई सच्चरित अध्याय 46वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। धन्य श्री साई तुझे चरण, धन्य श्री साई तुझे स्मरण, धन्य श्री साई तुझे दर्शन, जे कर्मबंधन मोचक। जरी सांप्रत अदृश्य मूर्ती, तरी धरिता भावभक्ती, समाधिस्थ जागती ज्योती, सद्यः प्रतीती भक्तार्थ। दोरी सूक्ष्म धरिसी ऐसी, पाहू जाता दिसोना देशी, परी निज भक्ता खेचून आणीशी, देशी विदेशी असो की। आणूनी सोडिसी पायांपाशी, प्रेमे धरिसी त्या पोटाशी, माता जैसी निज बाळकासी, तैसा तू पोशिसी अवलीला। ऐसे काही सूत्र चाळविसी, नकळे कोणा कोठे अससी, परी परिणामी वाटे मनासी, आहेस की पाठीसी भक्तांच्या। ज्ञानी पंडित शहाणे सुरते, अभिमाने रुतती संसार करते, भोळे भाबडे अज्ञानी नेणते, त्या निज सत्ते खेळविसी। आतून सकल खेळ खेळसी, अलिप्ततेचा झेंडा मिरविसी, करोनी अकर्ता स्वये म्हणविसी, नकळे कवणासी चरित्र तुझे। म्हणून काया वाचा मन, करू तुझिया पायी अर्पण, मुखी निरंतर नामस्मरण, होईल क्षालन पापाचे। सकामाचा पुरविसी काम, निष्कामा देसी निज सुखधाम, ऐसे गोड तुझे नाम, उपाय सुगम सद्भक्ता। तेणे पापांचा होई क्षय, रजतम जातील निसंशय, सत्वगुणाचा क्रमे उपचय, धर्मसंचय त्या पाठी। धर्मवृत्ती होता जागृत, वैराग्य येई मागे धावत, नामशेष विषय होत, तात्काळ प्रकटत निजज्ञान। विवेकेसी लाभता ज्ञान, स्वस्वरूपी अनुसंधान, तेच गुरुपदी अवस्थान, पूर्ण गुरुअर्पण या नाव। मन साईपदी अर्पण, जाहले याची एकच खूण, साधक होय शांती प्रवण, उल्हासे संपूर्ण निजभक्ती। सप्रेम गुरुभक्ती या नाव धर्म, अवघा तो मीच हे ज्ञानवर्म, विषयी अरती वैराग्य परम, संसारा उपरम ते ठाई। ऐसिया भक्तीचा महिमा धन्य, केलिया जीवे भावे अनन्य, शांती विरक्ती कीर्ती या तीन, जियेच्या आधीन सर्वदा। गुरुभक्ती ऐसी जयासी, उणे कैचे तरी तयासी, इच्छील जे जे आपुले मानसी, ते ते अप्रयासी लाधेल। ऐसिया त्या भक्तीपासी, ब्रह्मस्थिती तो आंदणी दासी, तेथे कोणी न मोक्षापुसी, तीर्थे पायासी लागती। पूर्वील अध्यायी जाहले कथन, दीक्षितांचे भागवत वाचन, नवयोगियांचे भक्तिवर्णन, चरणदर्शन साईंचे। साई भक्त आनंदराव, पाखाडे जया लागी उपनाव, कथिले तयांचे स्वप्न लाघव, भक्तीचे वैभव साईंच्या। साई जयास घेती पदरी, तो घरी असो वा द्वीपांतरी, तया सन्निध अष्टौ प्रहरी, वसे निर्धारी श्री साई। भक्त जेथे जेथे जाई, तेथे तेथे कवण्याही ठाई, आधीच जाऊन उभा राही, दर्शन देई अकल्पित। ये अर्थीची अभिनव कथा, कथितो तुम्हा श्रोतयांकरिता, विस्मय वाटेल श्रवण करिता, आनंद चित्ता होईल। येथील साई मुखींची अक्षरे, भावे सेविता श्रवणद्वारे, समाधी सौख्य फिरे माघारे, स्वानंदे तरतरे सद्भक्त। जेथ प्रतिपदी चमत्कारता, ऐसी ही गोड कथा परिसता, आप आपण विसरेल श्रोता, अलोट गहिवरता दाटेल। काकासाहेब दीक्षितांचा, ज्येष्ठ पुत्र बाबू याचा, नागपुरी व्रतबंध साचा, करावयाचा निश्चय।
नानासाहेब चांदोरकर तयांचाही ज्येष्ठ पुत्र, तयाच्याही लग्नाचा विचार, जाणे ग्वाल्हेर शहरासी. मौंजी बंधन झालिया पाठी, ग्वाल्हेरीस लग्नासाठी. काकामुळे व्हावीन खोटी, होते हे पोटी नानांच्या. नागपुराहून ग्वाल्हेरीस, काकाने यावे स्वस्थ मानस. ऐसिया धरिले सुमुहूर्तास, जो की उभयतास सोयीचा. नंतर साईंचे दर्शनास, लग्नाच्याही आमंत्रणास. नानासाहेब भक्तावतंस, पातले शिर्डीस उत्साहे. काकासाहेब तेथेच होते, नाना जाऊन मशिदीते. बाबांस निमंत्रिती लग्नाते, कर संपुटाते जोडून. तव बाबा बरे म्हणती, सवे श्याम्यास नेई वदती. पुढे 2 दिवसी काकाही पुसती, बाबांस आमंत्रिती मुंजीते. त्यासही बाबा तैसेच वदती, श्याम्यास नेई म्हणती संगती. काकासाहेब आग्रह करीती, स्वयं येण्याप्रती बाबांस. तयावरीही तात्काळ उत्तर, काशी प्रयाग करूनी सत्वर. श्याम्याचेही येतो अगोदर, मज काय उशीर यावया. आता श्रोती या शब्दांवर, देऊन चित्त व्हावे अर्थपर. पहावया तयांचे प्रत्यंतर, बाबांची सर्व व्यापकता. असो भोजन झालियावर, माधवराव करीती विचार. एकदा पदरी पडता ग्वाल्हेर, काशी मग काय दूर असे. रुपये खर्चीस घेतले 100, नंदरामाचे उसनवार. गेले बाबांचा घ्यावया रुकार, पुसती अति आदर पूर्वक. आता लग्न मुंजी निमित्त, घडतसे जाणे ग्वाल्हेरी पर्यंत. काशी गया प्रसंगोपात्त, साधावी उचित वाटे मना. तरी देवा पडतसे पाया, करून येऊ का काशी गया. बाबांनी आज्ञा दिधली जावया, माधवरावास आनंदे. आणिक वरती वदले तयासी, वावगे तरी तू काय पुससी. सहज घडे जे अप्रयासी, अचूकते निश्चयेसी साधावे. असो ऐसी आज्ञा झाली, माधवरावांनी गाडी केली. वाट कोपरगावची धरली, गाठ तव पडली आपांची. आणावयास आपुली नात, आपा जात चांदवडा प्रत. ऐकून या ती काशीची मात, उडी ते टाकीत तांग्यातुनी. करावया काशी प्रवास, पैसा जरी नव्हता गाठीस. माधवरावांसारखा सहवास, आपा कोत्यास त्यागवेना. माधवरावांनी दिधला धीर, आपा कोत्यांस मग काय उशीर. आनंदे गाडीत बैसले सत्वर, प्रसंग तत्पर होऊनी. आपा कोते पाटील सधन, परीन मार्गी पैशांचे साधन. तदर्थ त्यांचे काशी प्रयाण, चुकेलही दारुण चिंता तया. वाहत्या गंगेचिया आत, हात धुवावे आले मनात. माधवरावांसारखी सोबत, साधावी हे मनोगत आपांचे. असोही त्यांची वेळ जाणून, वेळी तयांसी धीर देऊन. माधवरावांनी सवे नेऊन, काशी त्या घडवून दिधली. पुढे ते गेले नागपुरास, मुंजीचिया समारंभास. काकासाहेब माधवरावांस, देती खर्चावयास 200. तेथून गेले ग्वाल्हेरीस, तेथील लग्न समारंभास. नानासाहेब माधवरावांस, देती ते समयास 100. नानांचे व्याही श्रीमंत जठार, तयांनीही दिधले 100. ऐशिया रीती प्रेम संभार, झाला गुरुबंधूवर नानांच्या. काशीस मंगळ घाटावर, जडावाचे कोरीव सुंदर. लक्ष्मी नारायणाचे मंदिर, जयाचे हे जठार मालक. अयोध्येतही श्रीराम मंदिर, जठारांचे आहे सुंदर. दोन्ही क्षेत्री आदर सत्कार, तयांचे मुनिमावर सोपविला. ग्वाल्हेरीहून मथुरे गेले, सवे ओझे बिनीवाले. पेंढारकरही होते आले, तिघेही परतले तेथून.
माधवराव आणि कोते तेथून प्रयागा झाले जाते. रामनवमीच्या उत्सवाते अयोध्ये आतवते प्रवेशले. दिन 21 तेथे राहिले. महिने 2 काशीत काढले. चंद्र सूर्य ग्रहण झाले. दोघे मग निघाले गयेस. गयेत ग्रंथीज्वराची साथ. गल्लोगल्ली जन सचिंत. ऐसी तेथे परिसिली मात. असता अग्निरथात दोघांनी. अग्निरथ स्टेशनात येऊन थांबता पडली रात. तेथेच मग धर्मशाळेत दोघेही स्वस्थ विसावले. असो होता प्रातःकाळ. भेटीस आला गयावळ. तो वदे करा उतावळ. यात्रा ही सकळ चालली. माधवराव उद्विग्न चित्त. तया लागी हळूच पुसत. येतो परी ज्वराची साथ. तुमची अवस्थित आहे का. मग तो तया देई उत्तर. येऊन पहा की हो तेथवर. तेथे नाही तसला प्रकार. चला मज बरोबर निशंक. असो पुढे हे दोघे जण. गयावळाचे येथे जाऊन. पाहून त्याचे सदन विस्तीर्ण. प्रसन्नांतःकरण जाहले. प्रसन्नतेचे आणिक कारण. ते जो तेथे बैसती जाऊन. समोर बाबांची छबी पाहून. माधवराव गहीवरून दाटले. नव्हते कधीही ध्यानी मनी. गये सारिख्या दूर ठिकाणी. पडेल साईंची छबी नयनी. आश्चर्यमनी दोघांच्या. माधवराव अति गहिवरले. आनंदाश्रू नयनी लोटले. का हो आपण रडू लागले. ऐसे त्या पुसिले गयावळे. काही एक नसता कारण. माधवराव करिता रुदन. गयावळ होय संदेहापन्न. जाहला उद्विग्न मानस. गये माझी ग्रंथीज्वर. कैसी यात्रा घडेल निर्धार. माधवरावा मनी हा विचार. गयावळ फार चिंतावला. आधीच आपण कळविले होते की ग्रंथीज्वर नाही येथे. तरीही आपण करिता चिंते ते. आश्चर्य आम्हा ते वाटते. नसेल आम्हावरी विश्वास. पुसून घ्या ना या अवघियास. येथे न भीती तुमची या केसास. पाणी का डोळ्यास आणिता. घेतला ग्रंथीचे साथीचा धसका. मोडली जयाचे धैर्याची बैसका. म्हणून रडे हा यात्रे करू देखा. ऐसा हा एकसारखा निष्कारण. म्हणून गयावळ करी समजी. माधवरावांचे मना माझी. माझ्या आधीच माऊली माझी. कैसी ही आजी मज पुढे. काशी प्रयाग करोनी सत्वर. शाम्याच्याही येतो अगोदर. हे जे बाबांचे पूर्वील उद्गार. ते हे प्रत्यंतर मूर्तिमंत. छबी बाबांची डोळ्यासमोर. दिसता गृहप्रवेशा बरोबर. पाहून हा अकल्पित प्रकार. वाटला चमत्कार अत्यंत. कंठी प्रेमाचा गहिवर. डोळा आनंदाश्रूंचा पूर. उठले रोमांच सर्वांगावर. फुटला पाझर घर्माचा. ऐसी माधवरावांची स्थिती. गयावळाचे विपरीत चित्ती. ग्रंथीज्वराची पडली भीती. म्हणून हे रडती सत्य वाटे. श्यामाच पुढे जिज्ञासा प्रेरित. गयावळासी पृच्छा करीत. कैसे निही तुम्हास प्राप्त. कथा हे साध्यंत आम्हा ते. पुढे गयावळ सांगू लागला. समग्र वृत्तांत माधवरावाला. 12 वर्षांमागे जो घडला. नवलाव झाला परिसातो. 1 ना 2 300 नोकर. गयावळाचे पगारदार. मनमाड आणि पुणतांब्यावर. यात्रा सविस्तर नोंदीत. यात्रेकरूंची लावावी सोय. गयावळांचा नित्य व्यवसाय. चालले असता ऐसे कार्य. गयावळ हा जाय शिर्डीते. साई समर्थ मोठे संत. ऐसी त्याने परिसिली मात. व्हावे तयांच्या दर्शने पुनीत. धरिला हा हेत तयाने. घेतले साई बाबांचे दर्शन. करुनिया पायांचे वंदन. छबी तयांची संपादन.
इच्छा ही निर्माण जाहली. होती माधवरावांपाशी छबी एक टांगिली भिंतीसी. गयावळ मागू लागला ती ऐसी, पुसुनी बाबांसी ती दिधली. तीच की ती आपुली छबी, तोच गयावळ हे मग आठवी. तेथेच बाबा कैसे मज पाठवी, कैसे मज भेटवी दीर्घकाले. वस्तुस्थिती पाहू जाता 12 वर्षांमागील वार्ता. कोण किमर्थ की ही स्मरता, कधी न चित्ता आठवली. परी बाबांची अगाध लीला, तेथेच पाठविले श्यामाला. तेथेच दिधले निज दर्शनाला, गयावळ ही धाला अत्यंत. हीच की दिधली आपुले येथून, साई बाबांची आज्ञा घेऊन. याच गयावळा लागून, जाहले स्मरण श्यामास. यांचेच येथे पूर्वी आपण, उतरलो होतो शिर्डीस येऊन. यांनीच बाबांचे करविले दर्शन, जाहले स्मरण गयावळा. मग परस्पर कृतोपकार, नाही आनंदा पारावार. ठेविली उत्तम व्यवस्था फार, त्यांनी गयेवर श्यामाची. तया घरची काय श्रीमंती, दारी जयाचे झुलती हत्ती. आपण पालखी माझी बैसती, श्यामास बैसविती हत्तीवर. आनंदे विष्णुपदावर जाऊन, पूजा संभार सवे घेऊन. घातले देवास अभिषेक स्नान, केले पिंड प्रदान यथाविधी. जाहले मग ब्राह्मण संतर्पण, नैवेद्य समर्पण पूर्वक भोजन. आनंदे झाली यात्रा संपूर्ण, घेतली करवून बाबांनी. असो या सर्व कथेचे सार, सार्थ बाबांचे मुखोद्गार. अनुभवा येती अक्षरे अक्षर, प्रेमही भक्तांवर अनिवार. हे तर काय भक्त प्रेम, इतर जीवांसही देखत सम. तयांसी ही तादात्म्य परम, आवड ही निस्सीम तयांची. कधी लेंडीहून मशिदी येता, सहज मार्गे चालता चालता. कळप एकदा शेळ्यांचा भेटता, परमानंदता बाबास. तव त्या समस्त कळपावरून, निज अमृत दृष्टी फिरवून. त्यातून कधी एक दोन, शेळ्या ते निवडून काढीत. धणी मागेल जी ती किंमत, बाबा तात्काळ देऊन टाकीत. कोंडाजीचे पाशी ठेवीत, ऐसी ही पद्धत बाबांची. एके दिवशी शेळ्या 2, किंमत 32 देऊन. बाबा आले खरीदून, सकळा लागून आश्चर्य. पडता या दोन्ही दृष्टी, अवचित आवडी उपजली पोटी. जाऊन या तयांचे निकटी, पाठी थोपटी तयांची. पशुजन्मी देखून उभयता, कृपा उपजली साई समर्था. स्थिती पाहोनी कळवळले चित्ता, प्रेमोद्रेकता दाटली. घेवोन या तयांसी जवळी, साई प्रेमे तया कुरवाळी. साश्चर्य झाली भक्तमंडळी, पाहोनी नव्हाळी बाबांची. पूर्वजन्मीचा लोभ परम, स्मरला साईंस आले प्रेम. पाहुनी तयांचा पशुजन्म, कळवळा अप्रतिम उपजला. 2 रुपये जिची किंमत, 3 अथवा 4 तिजप्रत. देती बाबा 16 हे विपरीत, पाहोनी हो चकित तात्याबा. देई वाणी घेई प्राणी, ऐसे प्रत्यक्ष देखूनी नयनी. तात्यासह माधवरावांनी, धिक्कारिली करणी बाबांची. दोहोंच्या माला 16 का देती, बाबांस पैशाची किंमत का नव्हती. की ते यथेच्छ काहीतरी करीती, ऐसी ही उपपत्ती बैसेना. दोघे अंतरी बहु चडफडती, ऐसा का बाबा हा सौदा करीती. दोघेही बाबांस दूषण देती, ही काय रीती सौद्याची. ऐसे कैसे बाबा फसले, पाहू अवघे लोक ताई जमले. बाबा अंतरी स्वस्थ ठेले, जाणून हरवले यत्किंचित. जरी हे दोघे ऐसे कोपले, बाबांस दूषण देऊ सरले. तरी न बाबा यत्किंचित ढळले, अचल ठेले शांती सुखे. मग आदरोनी विनयवृत्ती, दोघेही ते बाबांस पुसती. ही काय उदारपणाची रीती, रुपये 32 गेले ना.
केवळ पैशाचा तो प्रश्न, परिसोनी साई हास्य वदन, मनी म्हणे हे वेडे जन, कैसे म्या समाधान करावे. परी बाबांची शांती विलक्षण, स्थैर्य न ढळे अणुप्रमाण, हेच परम शांतीचे लक्षण, आश्चर्य अवघे जण करिताती. क्रोध नाही जयाच्या गावी, परम शांतीच जो अनुभवी, भूतमात्री जो भगवंत भावी, कैशी त्या शिवावी अविवेकता. विवेक दृष्टीचे जे निधडे, क्रोध येऊन देती पुढे, विपाये जै हा प्रसंग जडे, भांडार उघडे शांतीचे. अल्ला मालिक निरंतर ध्यान, तयाचे कायवानु महिमान, चरित्र अगाध आणिक गहन, अतिपावन हितकर. ज्ञानगर्भ वैराग्य निधी, निज शांतीचा जो उदधी, करुणा परिपूर्ण जयाची बुद्धी, वदला त्रिशुद्धी ते परियेसा. पाहून या दोघांचा आग्रह, बाबांनीही केला निग्रह, ज्या मज बसाया ठावना गृह, त्या मज संग्रह किमर्थ. म्हणाले जाऊनी दुकानात, आधी आणा डाळ विकत, सारा शेरभर त्या मनमुक्त, मग द्या त्या परत धनगरा. आज्ञेनुसार मग तात्काळ, शेळ्यांस खाऊ घातली डाळ, मग काहीही न दवडिता वेळ, पाठविल्या परत कळपात. मूर्तिमंत परोपकार, तो हा प्रत्यक्ष साई अवतार, तयास तात्या श्यामावा इतर, काय सुविचार सुचवितील. डाळ चारवूनी परमप्रीती, पाहुनी शेळ्या पावल्या तृप्ती, मग म्हणती द्या धनिया प्रती, घेवोत विश्रांती कळपात. रुपये गेले रुपयापरी, शेळ्या गेल्या फुकटवारी, पुढे गतजन्मीची नवलपरी, कथिली सारी बाबांनी. जैसा तात्या तैसाच श्यामा, दोघांवरही बाबांचा प्रेमा, तयांची या कोपोपरमा, कथिती मनोरमा आख्यायिका. साई स्वयं होऊनी आपण, दोघां लागी करीती निवेदन, शेळ्यांचे पूर्वजन्माचे कथन, श्रोताही श्रवण कीजेते. पूर्वजन्मी यांचे सुदैव, तेव्हा हे जीव होते मानव, मजपाशीच बसावया ठाव, कर्मप्रभाव यांनाही. या ज्या शेळ्या दिसती तुम्हा, होते हे बंधू पूर्वजन्मा, भांडता परस्पर झाली सीमा, ते या परिणामा पावले. बंधू बंधूत आरंभी प्रेम, एकत्र अशन शयन नेम, नित्य चिंतिती कुशल क्षेम, एकात्मता परम उभयासी. ऐसे दोघे जरी सहोदर, कर्मधर्म संयोग दुर्धर, द्रव्यलोभ अतिभयंकर, पाडिले वैर परस्परी. ज्येष्ठ बंधू महाआळशी, कनिष्ठ व्यवसायी अहर्निशी, तेणे जोडिल्या द्रव्यराशी, मत्सर ज्येष्ठासी संचरला. काढूनिया टाकावा काटा, मग द्रव्यास नाही तोटा, ऐसिया विचारे आडवाटा, आवडल्या ज्येष्ठा धनलोभे. धनमोहे दृष्टी प्रतिबंध, डोळे असता झाला अंध, विसरला बंधुप्रेम संबंध, जाहला सन्नद्ध तद्घाता. परम कठीण प्रारब्ध भोग, उपजला निष्कारण वैरयोग, फुटले गुप्त कपट प्रयोग, लोभावेग अनावर. होते त्यांचे आयुष्य सरले, बंधुत्व प्रेम समूळ विसरले, दुरभिमाने अत्यंत खवळले, वैरीसे झगटले परस्पर. सोटा हाणोनिया माथा, एकाने दुजिया पाडिले खालता, तेणे कुऱ्हाडीचिया आघाता, सरसा निजभ्राता मारिला. मग ते दोघे पडले मूर्छित, छिन्न भिन्न रुधिरोक्षित, अल्पावकाशे असुविरहित, पावले पंचत्व दोघेही. ऐसा त्यांचा होता अंत, प्रवेशले ते या योनीत, ऐसा यांचा हा वृत्तांत, स्मरला मज साध्यंत तया पाहता. ते कृतकर्म भोगावयासी, आले शेळीचिया जन्मासी, अवचित कळपात देखता त्यासी, प्रेमावेशी आलो मी. म्हणून खर्चोनी पल्लवचे दाम,
वाटले तयांसी द्यावा विश्राम, तुमची आमिषे तयांचे कर्म, आडवे की ठाम तयां पुढे, शेळियां लागी दया पोटी, परी तुमची या आग्रहासाठी, मी ही जाहलो कबूल शेवटी, द्यावया त्या पाठी धनगरा. असो येथे संपली कथा, क्षमा करावी मजला श्रोता, पुढील अध्याय पुढा परिसता, आनंद चित्ता होईल. तो ही परम प्रेम भरित, तेही साई मुखींचे अमृत, हेमाड साई चरणी विनत, होऊन विनवीत श्रोतया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, काशी गया गमन अजाजन्म कथनम नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई राम, ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम. आदि आधार न पाकर नाथ के, आदिनाथ कहे पाताल. नाथ नाथ जग कहे, जगन्नाथ कहे भूलोक. अंत न तेरा जानिके, अनंतनाथ कहे स्वर्गलोक. ऐसी परम शक्ति को विनती करे, ब्रह्मा विष्णु महेश. नाथ नाथों के एक नाथ है, ऐसो कह नवनाथ. ऐसे नाथ को जग कहे, जय जय साई नाथ. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई बाबा, साई बाबा, तुम ही हो दाता एक विधाता. तुम ही थे ईसा ईसाइयों के, नाम पलट कर बन गए साई. हिंदुओं के तुम ही हो श्री राम, साई राम कह सभी पुकारे. मस्जिद में तुझको अल्लाह पुकारे, नानक गूंजे हर गुरुद्वारा. ऐसे बाबा जग में आए, जिनकी महिमा कोई न जाने. जाने तेरा बचपन, साल पूरे 16 तक. जग उद्धार के लिए प्रकट हो गए गाँव शिरडी में. दत्ता जैसे किए गुरु अनेक, कबीर गोपाल और जावर. लालन पालन किए थे गोपाल, सत्य
की दीक्षा पूरी दी। दीक्षा शिक्षा पाकर पूरी साईं बाबा बन गए। साईं श्री राम बन गए। साईं ईसु बन गए। साईं अल्लाह बन गए। साईं नानक बन गए। साईं जगत में छा गए। ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। वृक्ष नीम था तेरा आश्रम, लेली जंगल तेरा बगीचा। पोशाक तेरी फटी कफनी, सिर को साजे एक साफा। करों में तेरे छड़ी व कमंडल, चरणों में तेरे जीर्ण पादुका। रूप तेरा है मनोहर, वाणी जैसी मुरली मनोहर। नयन है तेरे प्रेम से भरे, हृदय है तेरा दया से भरा। पत्थर है तेरा सिंहासन, चिथड़ा गोनी तेरा आसन। जीर्ण गोनी तेरा बिस्तर, ईंट ही तेरा सिरहाना। ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। चांद भाई पाटिल आए, बालक साईं बाबा के पास। कोई घोड़ी देकर बाबा, चिमटे से चीलम जला दिए। मालसापति को ज्ञानी बनाकर, नाना को दिया गीतोपदेश। बाई ने उद्धृत कर ली, देकर खाना तुझको निरंतर। दासों के दास है दास गणू, बन गए तेरे कीर्तनकार। अब्दुल्ला ने की बड़ी सेवा, तन मन तुझको देकर अपना। ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। कड़वे नीम को मीठा करके, सिद्धि पहली कायम की। तेल न पाकर पानी ही से, ज्योति उत्तम जलाई। नीम की पत्ती धुनी से ऊदी, सबको हर दम देते थे। शक्ति इनमें ऐसी होती, दुख सारा हर लेती थी। भिक्षा लाकर 5 घरों से, उसे सबको देते थे। ऐसे उसे देते रहते, जो खत्म ना होती थी। तेरे साथी दीन दुखी जन, अंधे
लंगड़े शूद्र व रोगी, तुम ही थे उनके सच्चे साथी, मात पिता व गुरु परमात्मा। ऐसे बाबा जग में आए, जिनकी महिमा कोई न जाने। कुष्ठ रोगी भागो जिशिंदे, आए साईश्वर के पास। जीवन भर निज सेवा में रख कर, उनके रोग को हरण दिया। अम्ल पित्त रोग व हैजा से, बड़े ही पीड़ित थे बूटी। धुनि से ऊदी देकर बाबा, उनको रोग से मुक्त किया। अतिसार की बीमारी थी काका महाजनी को, स्वस्थ किए उनको बाबा मूंगफली खिलाकर। बड़े ही पीड़ित थे श्यामा बवासीर रोग से, दया के सागर साईं ने हरण लिया बवासीर को। 14 वर्षों से उदर रोग से थे बड़े पीड़ित दत्तोपंत। हरदा के ऐसे दुखी को देख कर, उनको रोग से मुक्त किया। भीमाजी पाटिल महानुभाव थे, नारायण गांव के क्षय रोगी। ऐसे भयंकर रोग को दूर किया जग ईश्वर ने। ऐसे बाबा जग में आए, जिनकी महिमा कोई न जाने। अजानुबाहु बनकर आए, विश्व को आशीष देने को। तीनों लोक ने आशीष पाई, ऐसे अजानुबाहु से। पूरे विश्व की रक्षा करने, रात दिन बाबा जागते थे। अपनी नींद सब कुछ त्याग कर, बहुत ही सेवा करते थे। शिरडी क्षेत्र में रहकर बाबा, विश्व की महान सेवा की। तुमसे बढ़कर महान त्यागी, कोई न विश्व में जन्म लिया। द्वारका माई मस्जिद थी, गुरुकुल जैसे ज्ञानाश्रम। ज्ञानियों का मेला था, हरदम साईश्वर के पास। देश विदेश से आकर लोग ज्ञान व भक्ति पाते थे। पूर्ण ज्ञानी साईश्वर सबको सब कुछ देते थे। भगवत गीता को समझाया डिप्टी कलेक्टर नाना को। विष्णु सहस्त्र नाम को समझा काका साहेब दीक्षित ने। नाथ भागवत को पढ़ते थे, साईश्वर से मड़पन।
दीक्षित जोग बीवी देव ने ज्ञानेश्वरी का ज्ञान लिया, गुरु चरित्र का पाठ कराया, श्री साठे से साईं ने उपनिषदों का अर्थ बताया, निज प्रेमियों को बाबा ने कुरान शरीफ के तत्व को समझा। अब्दुल्ला ने साईं से, साईं प्रेमी मौलवी फातिहा को पढ़ते थे। ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। लटका कर घंटी मस्जिद में, मस्जिद मंदिर एक किए, नमाज पूजा बन गए मुस्लिम हिंदू